नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे मॉम एक्सप्लोरच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज आपण मुंबई सेंट्रलच्या विविध नवरात्री उत्सव मंडळांना भेट देणार आहोत। या विशेष व्हिडिओत आपण प्रत्येक मंडळाची अनोखी कला, सजावट आणि उत्सवाचा माहोल अनुभवणार आहोत। चला या नवरात्रीच्या या अद्भुत सफरीला सुरुवात करूया। पहिलं ठिकाण आपण आलो आहोत ताडदेव मधील पोलीस कॅम्प मधून तुम्ही इथे येऊ शकता। ताडदेव मधील जगन्नाथ हाइट्स इथे देवी खूप सुंदर अशी राजमाता सारखी बसवलेली आहे। देवीचं नाव सुद्धा जगन्नाथ हाइट्सची राजमाता असे आहे। खूप सुंदर सजावट आहे आणि देवीची मूर्ती पण खूप आकर्षक आणि सुंदर अशी आहे। तर आता आपण आलो आहोत नवशक्ती मित्र मंडळ नवरात्र उत्सव, जे आहे ताडदेवची भवानी आणि हे देवीचं मंडळ राजमाता जे आपण आता बघितली त्याच्यापासून 1 मिनिटाच्या दूरीवरच आहे। आणि इथे खूप छान सजावट केली आहे। ही आगरी लोकांची देवी आहे आणि खरंच खूपच छान आणि सुंदरपैकी असं दर्शन करू शकता तुम्ही स्क्रीनवर देवीला बघून। आत्ता आपण आलो आहोत माझी महालक्ष्मी या मंडळात। ह्या मंडळात पण खूप छान सजावट केलेली आहे, एकदम भव्य दिव्य सजावट केली आहे आणि यांची छोटी पूजेची मूर्ती पण खूपच सुंदर आहे। इथून थोडंच पुढे गेल्यावर जनतानगर इथे मुंबईची आई विराजमान आहे। या मंडळामध्ये आतमध्ये एंट्री करता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेकडून जी मिळाली तलवार आहे त्याचा ऐतिहासिक महत्त्व आणि त्यावेळच्या घटनांचा संदर्भ याबद्दल माहिती देण्यात आली आहे। मुंबईची आईची मूर्ती एवढी सुंदर आहे आणि खूप सुंदरपणे इथे असं प्रस्थापित करण्यात आली आहे। यांची सजावट खूपच छान आहे। यावर्षीची मंडप पण खूप भव्य दिव्य आहे। तसेच इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा पण प्रस्थापित करण्यात आली आहे। या मंडपात आल्यावर खूप प्रसन्न आणि छान वाटले। तुम्ही सुद्धा या मंडपामध्ये नक्की व्हिजिट करा। इथूनच थोडं पुढे गेला ते शिव मंदिरच्या शेजारी ताडदेवची कुलस्वामिनी ही अमर भारत क्रीडा मंडळ या मंडळाने विराजमान केली आहे। इथे ह्यावेळेचे थीम आहे जेजुरीचे। देवा खंडेरायाच्या हातात देवी म्हाळसा विराजमान आहेत आणि इथे आल्यावर एवढं प्रसन्न आणि भव्य दिव्य यांचे देखावे बघून एवढं सुंदर वाटलं। खूपच सुंदर असं यांनी देखावा केलेला आहे। देवीची मूर्ती खूप छानच सजावट केलेली आहे। या मंडपाच्या थोड्याच अंतरावर आहे क्रीडा मंडळ म्हणजे मुंबईची माझी माऊली हे मंडप। यावेळेला यांनी माहूरगड रेणुका देवी यांना स्थापित केलं आहे मंडपात आणि यावेळेचं डेकोरेशन सुद्धा खूपच छान झालं आहे। तुम्ही सुद्धा या आणि देवीचे दर्शन घ्या। आपण चाललोय ताडदेवची माऊली बघायला। स्टे ट्यून आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच अजून व्हिडिओसाठी। मणियारमध्ये आल्यानंतर आपण पाहिले ताडदेवची माऊली ह्या मंडळातील देवी। खरंच देवीची मूर्ती खूप सुंदर छान अशी आहे आणि मूर्तिकार जी आहे ते पर्यटन छान बनवलेली त्यांनीच मूर्ती बनवली आहे। खरंच खूपच मस्त आहे, एकदम भव्य दिव्य। पण इथे या आणि देवीचे दर्शन घ्या।
आपण दादरकर कंपाऊंड सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ बघायला आलो, जी इथून आपण आत आलो तर इथे जायचं. इथल्या मंडपात एंट्री मारल्यानंतर एवढी छान असं वॉटर फाउंटेन ठेवलेला होता. गणपती बाप्पा होते. त्यानंतर आम्ही आत गेलो तर खरंच खूप छान वाटत होतं. या पूर्ण मंडपाची वाईबच एकदम पॉझिटिव्ह होती. आणि आत देवींना पण एवढं छान तिथे ठेवलेलं. डेकोरेशनसुद्धा खूपच छान होतं. तुम्ही इथे सुद्धा नक्की येऊन देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे. देवीचे जे डेकोरेशन होते खूपच सुंदर आणि त्याची वाईट पण एवढी पॉझिटिव्ह आहे. खरंच या दर्शन घ्यायचं. एक गल्ली सोडूनच आहे नवजागृत मित्रमंडळ यांचं मंडप, जिथे देवीची जेव्हा आपण गेलेलो तेव्हा देवीची पूजा होत होती, म्हणून आपण जास्त व्हिडिओ नाही काढले देवीचे. पण इथे पण डेकोरेशन एवढं छान आहे छोट्या छोट्या फुलांचं, खूपच सुंदर. इथूनच थोड्या अंतरावर स्टेशनच्या जवळ आहे बालमित्र मंडळ, जिथली डेकोरेशन पाहून तुम्ही खरंच एकदम शॉक होऊन जाल. कारण की मूर्ती पण एवढी सुंदर आहे, जी मास्यांवरती आहे देवीची मूर्ती. आणि त्यांना पुरस्कारसुद्धा मिळाला आहे त्यासाठी. आणि छोटी देवीची मूर्ती जी आहे पूजेची, ती पण खरंच सुंदर आहे. आपण नेक्स्ट आलो आहे इथे जरीवाला मित्रमंडळामध्ये, जिथल्या देवीचं दर्शन एवढं छान आहे आणि एवढं अंगावर काटा आल्यासारखं डेकोरेशन केलं आहे. मूव्हिंग डेकोरेशन आहे हे, जसं तुम्ही पाहू शकता. खरंच खूपच सुंदर डेकोरेशन केलं आहे. इथे नक्कीच भेट द्या. आणि यांचा जो प्रवेशद्वार जो आहे तो पण एवढा छान आहे, असं बघण्यासारखाच आहे. आपण बाहेर जाऊन ॲक्च्युली तो पूर्ण बघायला पाहिजे, वाचायला पण पाहिजे. तिकडे माहिती पण दिली आहे खूप सारी. तर खरंच जावा आणि इथे पण खरंच पहा कसं प्रवेशद्वार आहे आणि आतलं डेकोरेशन पण. आणि देवीचंसुद्धा नक्की दर्शन घ्या. हे जे मंडळ आहे जरीवाला मित्रमंडळ, यांनी यावर्षीचं बेस्ट डेकोरेशन केलं आहे असं बोलता येईल. त्यांनी की खूपच छान आहे, बघण्यासारखं आहे. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मुंबई सेंटर येथील संतोषी माता देऊळ, जे जास्त लोकांना माहिती नाही आहे. पण खरंच तुम्ही या देवाला व्हिजिट करायला पाहिजे आणि इथे दर्शन घ्यायला पाहिजे. नवरात्रीच्या 10 दिवशी इथे दुपारचा भंडारा असतो सगळ्यांसाठी. आणि अष्टमीच्या दिवशीसुद्धा दोन्ही टाईम भंडारा असतो यांच्याकडे. आणि जसं तुम्हाला दाखवत आहे मी, यांचे 50 वर्ष पूर्ण झालं आहेत. हा वर्ष जो आहे हा यांचा 50वा सुवर्ण महोत्सव आहे. आणि इकडचं डेकोरेशन पण पूर्ण फुलांचं केलं आहे आणि एवढं छान आहे. आल्याच एवढं छान सुगंध येतो फुलांचा. आणि हे आहे संतोषी मातांचं देऊळ. आणि तुम्ही यांचं दर्शन घ्या छान. आणि त्याच्या बाजूला पण घट बसवलं आहे, ते पण पहा किती सुंदर मंडपात बसवलं आहे. असं मिररचं वर्क करून खूपच सुंदर असं डेकोरेशन आहे इकडे. खरंच या आणि इथे दर्शन घ्या.